नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी तर शेतकरी मित्रांनो ₹2,000 थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. सध्या शेतकरी 22व्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता मोठी माहिती समोर आलेली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आलेली असून त्यांना पुढील हप्ता मिळवणार प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादीतून नावे का काढली? तर योजना पारदर्शक ठेवण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी लाभार्थी यादीची पडताळणी करतो. तर आता दरम्यान काही महिन्यांच्या कारणामुळे नावे वगळण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, वगळण्यात आलेली आहेत. जमीनधारक निकषातील बदल 1 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यात ज्याच्या नावावर शेती जमीन आहे नव्हती, तर आता आणि नंतर जमीन खरेदी केली अशा प्रकारची नावे छाननी करून आहेत. तर आता शेतकरी मित्रांनो, नियमाचे उल्लंघन किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांची नावे यादीतून काढली जात आहे. एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभार्थी योजनेनुसार एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्तीला लाभ मिळू शकतो. मात्र अनेक ठिकाणी पती-पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वतंत्र लाभ घेतल्याचे आढळल्याने अतिरिक्त नावे हटवली जात आहेत. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 22व्या हप्त्याचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांच्या अर्जात किंवा कागदपत्रात त्रुटी आहेत त्यांना प्रतीक्षा पडताळणी करावी लागेल. तर शेतकरी मित्रांनो, आवश्यक ई-केवायसी व कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.